केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी लंडन स्टॉक एक्सचेंजला संबोधित करणार आहेत। उद्या लंडनमध्ये हा कार्यक्रम होतोय। यावेळी ते भारताच्या विकासाची कथा आणि गुंतवणूकदारांना होणारा फायदा यावर भाष्य करते। या कार्यक्रमासाठी लंडनमधील उद्योजक देखील उपस्थित राहणार आहेत। येत्या काही दिवसात नॅशनल हायवे अथॉरिटीचे मसाला ब्रँड्स हे लंडन स्टॉक एक्सचेंजच्या लिस्टवर येणार आहेत। भारताची चव ही विदेशी गुंतवणूकदारांना मसाला हा शब्द काढला की जाणवते आणि म्हणून या बॉन्डला मसला बॉन्ड हे नाव देण्यात आले। लंडन स्टॉक एक्सचेंजची ओपनिंग बेल देण्याचा बहुमान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना उद्या मिळणार आहे आणि लंडनला जाता जाता अगदी धावत्या भेटीमध्ये ते आपल्याला सापडलेले आहेत। आपण त्यांच्याशी चर्चा करूयात। सर, काय कारण आहे की देशाच्या केंद्रीय परिवहन मंत्र्यांना हा बहुमान मिळतोय आणि लंडन स्टॉक एक्सचेंजमधून आपल्याला कशा पद्धतीची इन्व्हेस्टमेंट अपेक्षित आहे? आपल्या देशाच्या इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे विशेषतः रोड सेक्टरमध्ये NHAI ही आमची फ्लॅगशिप संघटना आहे, काम करते आहे। AAA रेटिंग आहे आणि जागतिक स्तरावर त्याला चांगली मान्यता पण आहे। आम्ही याचे 5000 करोड रुपयाचे बॉन्ड्स काढलेले आहेत। रिझर्व्ह बँकेची मर्यादा म्हणून 5000 काढले, नाहीतर आम्हाला 60,000 कोटीची अनुमती भारत सरकारकडनं अर्थ विभागाकडनं मिळालेली आहे। परंतु 5000 करोडचे पहिले बॉन्ड्स आम्ही सबस्क्राईब करणार आहे आणि त्याकरता लंडन स्टॉक एक्सचेंजमध्ये उद्या मी जाणार आहे आणि मला विश्वास आहे की अतिशय कमी दरामध्ये कॉम्पिटिटिव्ह रेटमध्ये हे पैसे मिळतील आणि भारताच्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या डेव्हलपमेंटमध्ये याचा निश्चितपणे उपयोग होईल। सर, मुळात मसाला बॉन्ड्स ही संकल्पना नेमकी काय आहे आणि तुमचं मंत्रालय हा पर्याय नेमका का स्वीकारत आहे? बँका जास्त कॉन्झर्वेटिव्ह झाल्यात त्याच्यामुळे हे नवीन पर्याय चाचपले जात आहेत? असं नाही आहे, सगळ्याच प्रकारच्या पर्यायाचा आम्ही उपयोग करत असतो। पण आता हा जो इंटरेस्ट रेट आहे हा बँकेपेक्षा आम्हाला कमी मिळेल। काय झालं आहे, लँड ॲक्विजिशनमुळे रस्त्यांची किमती खूप वाढलेल्या आहेत, त्यामुळे कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन कमी करणं आणि क्वालिटी ऑफ कन्स्ट्रक्शन इम्प्रूव्ह करणं आणि कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन कमी करत असताना निर्णय प्रकारचे इनोव्हेटिव्ह अप्रोच आम्ही स्वीकारलेले आहेत, वेस्ट मटेरियल वगैरे यूज करणं। पण त्याचबरोबर जो इंटरेस्ट कॉस्ट आहे ती भारतीय बँकांची 10% आहे। हीच जर आम्ही 5%, 5.5% आणू शकलो तर एकदम मोठा फरक पडेल। त्यामुळे लँड ॲक्विजिशनमध्ये जी किंमत वाढलेली आहे ती कुठेतरी कॉम्पेन्सेट करायला इंटरेस्ट कॉस्ट कमी करण्याकरता आम्ही हे बॉन्ड्स काढले आहेत आणि मला विश्वास आहे की आम्हाला स्वस्तात कमी दरात कॉम्पिटिटिव्ह दरांनी रुपीजमध्ये हे बॉन्ड्स विकल्या जातील आणि हे एकदा 5000 झाले की आम्ही पुन्हा एकदा 2दा 3दा असं वाढवू। किती लक्ष असेल साधारण? 60,000 कोटीची आम्हाला मर्यादा आहे, त्यामुळे यात पैसा उभा करणं काही अडचणीचं नाही। देशात पहिल्यांदा 5 एक्सप्रेस हायवे या वर्षात सुरू होताना काही पूर्ण होतील काही सुरू होतील, एक नवीन रस्त्यांच्या इतिहासाला सुरुवात झालेली आहे। आम्ही दिल्ली जयपूर, दिल्ली कटरा या रस्त्याचंही प्लॅनिंग करतो आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत हा देश पुढे गेला पाहिजे आणि म्हणून आमच्या विभागाने हे टार्गेट ठरवलं आहे की जेव्हा 5 वर्ष आमच्या सरकारला पूर्ण होतील तेव्हा 5 करोड लोकांना डायरेक्ट आणि इनडायरेक्ट आम्ही रोजगार देऊ आणि देशाच्या GDPमध्ये 3% कमीत कमी आमच्याकडनं आम्ही ॲड करण्याचा प्रयत्न करू। मला विश्वास आहे की निश्चितपणे हे टार्गेट पूर्ण करण्याचा आम्ही शिपिंग, इनलँड वॉटरवेज, रोड सेक्टर, ॲटोमोबाईलमध्ये इलेक्ट्रिक बसेस, इलेक्ट्रिक कार, इथेनॉल, बायोडिझेल या सगळ्याचा वापर करून नक्कीच आम्ही हे करून दाखवू असा मला विश्वास आहे। सर, धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर हे होते केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि उद्या लंडन स्टॉक एक्सचेंजची ओपनिंग बेल देण्याचा बहुमान त्यांना मिळणार आहे। देशाच्या रस्ते वाहतूक क्षेत्रामध्ये एक मोठ्या पद्धतीची गुंतवणूक मसाला बॉन्डच्या माध्यमातून आणण्याचा देखील त्यांचा प्रयत्न असणार आहे। प्रशांत कदम, ABP माझा, नवी दिल्ली।